नमस्कार, स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये। आज आपण रक्षाबंधन स्पेशल रव्याचे गुलाबजाम करणार आहोत। अगदी रसरशीत झालेले आहे। आजपर्यंत हे पाक मुरलेला आहे, अगदी खायला भन्नाट आहे। चव ही गुलाबजाम गिट्सच्या गुलाबजामपेक्षा पण भारी आहे। रक्षाबंधनला नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि हो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगाल। चला तर मग कृतीकडे वळूया। इथे मी एक मिक्सरचा पॉट घेतला आहे, त्यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे। बारीक हा रवा आहे, जाड असला तरी हरकत नाही। 1 वाटी मी रवा घेतलेला आहे। अर्धी वाटी ही मिल्क पावडर घेतलेला आहे। त्यानंतर मी वेलची टाकलेली आहे। त्यानंतर 2 चमच मी इथे साखर टाकलेली आहे। छान मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। एकदम बारीक अशी पावडर करायची आहे। मी बघितलं तर थोडं जाड वाटलं तर मी परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं। त्यानंतर छान बारीक झालेलं आहे आपलं पावडर, अगदी पिठापेक्षाही पण बारीक। आता एका कढईमध्ये 2 कप आपल्याला दूध टाकायचं आहे। थोडंसं कोमट दूध असलं पाहिजे, जास्त गरम दूध नको। त्यानंतर आपण जे पावडर केले आहे ते त्या दुधामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आठवड्यानं व्हायसाठी आपण इथे विस्करचा वापर केलेला आहे। तुम्ही चमच्याचा सुद्धा करू शकता। मी चमच्याने केला आहे आणि विस्करने पण केलं आहे। छान 2-3 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटात हे मिश्रण घट्ट होतं, बघू शकता अगदी घट्ट झालेलं आहे। 5 मिनिटातच हे घट्ट होते आणि छान मऊ असा गोळा आपला तयार होतो। त्यानंतर 5 मिनिटाला वाफ देऊन द्यायची आहे। छान शिजला जातो। आता सर्व मिश्रण मी एका परातीमध्ये काढलेलं आहे आणि 2 चमच इथे मी तूप टाकलेलं आहे। आपला जो हात आहे पंजा त्याने छान मळून घ्यायचा आहे, तुपाच्या साहाय्याने मळून घ्यायचा आहे। अगदी मऊ असा डो आपल्याला बनवायचा आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने थोडंसं प्रेशर देऊन आपल्याला हे डो अगदी मऊ असा बनवून घ्यायचा आहे। छान असा डो तयार झालेला आपला बघू शकता तुम्ही। 5 किंवा 10 मिनिटाला छान मॅश करून घ्यायचा आहे। अगदी लुसलुशीत आपला गोळा झाला पाहिजे, त्यामुळे आपले गुलाबजाम एकदम मऊ होतात। आता मी एक छोटा साईजचा गोळा घेतलेला आहे, हाताच्या साहाय्याने बघू शकता गोल गोल करून घ्यायचा आहे। कुठेही रेष पडली नाही आहे, अगदी मऊ आपले गुलाबजाम तयार होत आहे। असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे। अगदी मऊ आणि सॉफ्ट असे डो झालेला आहे, त्यामुळे अगदी गुलाबजाम आपले तयार झाले। बघू शकता कुठेही क्रॅक नाही आहे, सर्वच बनवून घेतले आहे अशाच पद्धतीने मी। आता एका कढईमध्ये मी साधारण तेल टाकून घेतलं होतं, थोडंसं गरम केलं आहे आणि गुलाबजाम एक टाकला आणि तळून घेतला आहे। एक गुलाबजाम तळल्यानंतर तो छान फुटला नाही म्हणून बाकीचे गुलाबजाम आपण तळून घ्यायचे आहे। त्यामुळे काय होतं, एक जर गुलाबजाम आपला फुटला तर आपल्याला कळतं की मिश्रण खराब झालं आहे, त्यामुळे ते तेलामध्ये सुरुवातीला एक तळून घ्यायचं आहे। नंतर बाकीचे सर्व गुलाबजाम डार्क ब्राऊन पर्यंत तळून घ्यायचे आहे। अगदी 1 मिनिट तळून द्यायचे आहे, नंतर परत करून हे तळून घ्यायचे आहे। बारीक आचेवरच आपल्याला हे मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। अगदी आतमधून हे शिजले पाहिजे, त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे। बघू शकता तुम्ही अगदी डार्क ब्राऊन झालेले आहे। बाकीचेच मी जे गुलाबजाम आहे ते पण याच पद्धतीने कमी मंद आचेवर हे तळून घेत आहे आणि सर्वच गुलाबजाम आपले तयार झालेले आहे। बघू शकता तुम्ही अगदी डार्क ब्राऊन करायचे आहे, त्यामुळे रवा छान शिजला जातो आणि चव अप्रतिम लागते। बघू शकता सर्वच तळून झालेले आहे। आता हे तळल्यानंतर मी लगेच पाक करून घेतलेला आहे। पाक मी का लेट केला, कारण की जर आपण आधीच करून ठेवला तर तो थंड होऊ शकतो, त्यामुळे आपले गुलाबजाम तळल्यानंतर लगेच 5 मिनिटात हा पाक तयार होतो। त्यामुळे मी इथे लेट पाक केला आहे, शेवटी हा पाक केलेला आहे। 2 वाट्या मी
साखर घेतलेली आहे, 4 वाटी मी इथे पाणी टाकून घेतलं आहे आणि साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे. अगदी हाय फ्लेमवर तुम्ही हे प्रोसिजर करू शकता. साखर विरघळेपर्यंत आपला पाक तयार होतो. आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा ताक कोणताही पाक नको आहे. साधारण साखर आपली विरघळेपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. साखर विरघळल्यानंतर आपल्याला याला 5 मिनटं उकळी घ्यायची आहे. त्यामुळे पाक आणि साखर छान मुरली जाते आणि पाक आपला चांगला बनतो. त्यामुळे साखर विरघळल्यानंतर अजून 5 मिनटं याला शिजून घ्यायचं आहे. 1 तारी किंवा 2 तारी आपल्याला पाक करायचाच नाही आहे. गुलाबजामुनसाठी फक्त साधारण साखर विरघळली पाहिजे असाच पाक आपल्याला करायचा आहे. साखर सर्व विरघळल्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची टाकली आहे. 5 किंवा 7 मिनटं आपल्याला हे छान उकळी काढून घ्यायची आहे. पाक आपला शिजला जातो आणि साखर छान विरघळली जाते. पाक अगदी छान तयार होतो. त्यामुळे 1 उकळी काढणं गरजेचं आहे आणि पाकाला चवसुद्धा येते. छान 5 मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला हे उकळी काढून घ्यायची आहे. छान आपला पाक उकळलेला आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. गॅस फास्टच जेव्हा आपण पाक करतो गॅसचा फ्लेम हा हायच असायला पाहिजे. त्यामुळे पाक लवकर तयार होतो आणि इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तार पाहिजे नाही. साधारण पाक आपला शिजला पाहिजे अशाच पद्धतीने हा आपला पाक करायचा आहे. आता 5 मिनटं झालेलं आहे. मी गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे. छान थोडंसं थंड होऊ दिलं आहे. साधारण थंड होऊ दिलं म्हणजे 2-3 मिनटं आणि लगेच मी जे गुलाबजाम केले आहे गरम पाकामध्येच टाकले आहे. त्यामुळे काय होतं अगदी गुलाबजाम छान पाक शोषून घेतात आणि रव्याचे असल्यामुळे ते आतपर्यंत पाक आपला मुरला पाहिजे म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे गरम पाकामध्येच टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.